नमस्कार, मी नुपूर सावंत. नुपूरच्या हातचं या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जो डबा भरणार आहोत तो सुभेदार फॅमिलीकडे जाणार आहे. सायली, अर्जुन आणि कल्पना काकू ह्या तिघांसाठी खास हा डबा मी बनवते. तर चला डबा भरूया. सगळ्यात पहिली मी त्यांना ही मिलेट्सची खिचडी देणार आहे. या मिलेटच्या खिचडीमध्ये आत्ताचे सीझनल भाज्या आहेत आणि भरपूर भाज्या मी घातलेल्या आहेत. साजूक तुपात मी ही खिचडी केलेली, ह्याची फोडणी केलेली आहे. सो आय होप त्यांना आवडेल. आणि हे हेल्दी आहे कारण ह्यात मिलेट्स आहेत. सो फायबर आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे थोडेसे कॉन्शियस असतात, डाएट कॉन्शियस असतात, त्यांच्यासाठी मिलेट्स इज अ गुड ऑप्शन. सो ही मिलेट्सची खिचडी. त्यानंतर आज मी बटाटा आणि मटाराची अशी रस्सा भाजी केलेली आहे. सो ती आपण देणार आहोत. आणि मग गरम गरम पोळ्या, तूप लावलेल्या पोळ्या. आणि एवढं सगळं जेवल्यानंतर थोडंसं गोड तर झालंच पाहिजे, हो की नाही? त्यामुळे मी हे श्रीखंड केलेलं आहे. ओके, सो ते श्रीखंड सुद्धा मी त्यांना देणार आहे. अँड येस, नुपूरच्या हातचा डबा रेडी आहे फॉर द सुभेदार फॅमिली. तुझ्या सोबतीने आयुष्य सारे जरा. चला डबा द्यायला जाऊया. जरी रोजची. तर आपण आता पोचलेलो आहोत सुभेदारांच्या घरात, जिथे मी नुपूरच्या हातचा डबा त्यांना द्यायला आलेली आहे. तर बघूया त्यांना माझ्या हातचं जेवण आवडतंय का. भूक लागली, खूप भूक लागली. जेवण कधी येणार आहे आपलं? तू नाही बनवलंस काही? नाही, अरे पण डबा आहे ना माझा. अरे नुपूरच्या हातचा डबा. अरे नुपूर तू इथे. येस, आज मी तुमच्यासाठी डबा आणलाय आणि एक गोड पदार्थही आणलाय. मी असं ऐकलंय अर्जुन की तुला गोड खायला खूप आवडतं, त्यामुळे ते तुम्ही गेस करायचं दोघांनी की गोड काय येते. पण बाकीचं मी काय काय आणलंय ते मी तुम्हाला दाखवते. ओके, ही गरम गरम पोळी केली आहे म्हणजे वा. बटाटा आणि मटारचा असा रस्सा केलाय छान वाटण घालून. आणि ही मी मिलेट खिचडी आज बनवलेली आहे. सो आय डाएट फूड. येस, डाएट कॉन्शियस. डाएट कॉन्शियस. आपल्याला सगळं फायबर आणि छान भाज्या वगैरे घालून पौष्टिक तुपात वगैरे मी केलेली आहे ही. सो तुम्ही प्लीज खाऊन बघा आणि मला सांगा. आणि सगळ्यात आधी गोड मला गेस करून सांगा की तुम्हाला काय वाटतंय की मी काय आणलं असेल तुमच्यासाठी. सीझन प्रमाणे बघायला गेलं तर गाजर हलवा नाही. मग आता येऊ घातलेल्या सीझन प्रमाणे नाही. पुरणपोळी. मी त्याला हात लावू शकतो फक्त न उघडता हा, हात हो लावू शकतो. हो. तिळगुळाचे लाडू. तुझ्या सोबतीने आयुष्य सारे जरा. दचमा येत आहे. हलत नाहीये म्हणजे गुलाबजाम किंवा रसगुल्ला नाहीच आहे. सो काहीतरी असा पदार्थ. गुळपोळी. Maybe श्रीखंड. दॅट्स गुड. श्रीखंड आहे. अरे वा. Yes, श्रीखंड आहे. आधी बघूया. आधीच गोड स्टार्ट करायचं होतं. नको आधी नंतर. आधी बाकीचं सगळं खाऊन बघा ना आणि मग गोड शेवट्याला. बरं मला सांग, श्रीखंड तू स्वतः बनवलंस? हो, मी स्वतः बनवते. क्या बात आहे. Yes. वा 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 वा. अरे वा. मी सगळं स्वतः बनवते मग माझ्या. तू serve कर आम्हाला. ओके. आपला नव्याने ओंजळीने भरून घेऊ. कुणी न पाहिली कधीच ती स्वप्ने. जीव शिणता मिटून डोळे जगून घेऊया गोड ती स्वप्ने. पंख ते लावून तू विहरून पाहुये नभनवे. नुपूरच्या क्लाउड किचन साठी आणि तिच्या टिफिन सर्व्हिसेस साठी नक्की बघत राहा तुझ्या सोबतीने, जी 19 जानेवारी पासून नवी मालिका येणार आहे. दररोज रात्री 10 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. तुझ्या सोबतीने.